निवडणुकीमध्ये बिनकामाच्या मुद्द्यांवरती लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मतदारांना केलं आहे। गुजरातच्या गांधीनगरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी मोदी सरकारवरती जहरी टीका केली। यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींवरती टीकास्त्र सोडलं। मोदी स्वतः पीडित असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची जनता पीडित झाली असा आरोप सोनिया गांधी यांनी आज लावला। सगळ्याच आघाड्यांवरती हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं। गुजरातच्या गांधीनगरमध्ये राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण केलेलं आहे। नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली। हार्दिक पटेल यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। हार्दिक गुजरातच्या जामनगरमधनं लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर गुजरातच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली। तब्बल 58 वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। विरोधी पक्षनेत्याच्या घरातूनच झालेलं हे बंड काँग्रेससाठी मात्र मोठा धक्का आहे। भाजप प्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय आहे। नगरमधील दोन्ही खासदार भाजपचेच असतील अशी ग्वाही सुजय यांनी यावेळी दिलेली आहे। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचे आणि फडणवीसांचे आभार मानले। दुसऱ्याच्या घरातला हट्ट मी कसा काय पुरवणार? शरद पवारांची सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया। सुजयच्या क्षमतेवर देखील पवारांचं प्रश्नचिन्ह। सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानं फारसा फरक पडणार नाही। नगरची जागा एनसीपीची होती आणि आहे असा घणाघात छगन भुजबळांनी केला। सुजय पाटील यांचा भाजप प्रवेश ही अत्यंत दुर्दैवी बाब असून भाजपचं असं फोडाफोडीचं राजकारण उचित नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली। मी पक्षासोबत असून पक्ष सांगेल ती कामगिरी करेन असं स्पष्टीकरण आता राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले। राजीनामा द्यायचा की नाही हे देखील पक्षानंच सांगावं असं देखील त्यांनी म्हटलं। राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना दिली। महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाले। पालकांनी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशावरती निशाणा साधला। काँग्रेसचे रणजित सिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवरती असल्याची शक्यता वर्तवली जाते। रणजित सिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली। पुण्यात स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून शेवटचा प्रस्ताव म्हणून 3 जागा द्याव्यात अशी मागणी बैठकीत करण्यात आली। यासाठी आघाडीला 2 दिवसांचं अल्टिमेटम दिलं गेलंय। शरद पवारांनी एखाद्या वंचित घटकासाठी नव्हे तर नातवासाठी निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घेतली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी केला। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पवारांनी सतत दुसऱ्यांचाच विचार केला म्हणूनच त्यांनी माढातनं उमेदवारी नाकारली हे आमच्यासाठी नक्कीच क्लेशकारक आहे असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं। बहुजन वंचित आघाडीनं काँग्रेसची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात केली। काँग्रेस बरोबरचे सर्व प्रस्ताव संपलेले आहेत, आता चर्चा नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। चौकीदार ही चोर है असा नारा लावणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियनच्या वतीनं बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। त्यांचा हा नारा म्हणजे सुरक्षा रक्षकांचा अवमान असल्याचं म्हटलंय। दानवे आणि खोतकरांनी एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यामुळे जोपर्यंत त्यांचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती निवडणूक लढवण्यास बंदी घाला अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे। कोल्हापुरामध्ये कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाचा मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी सेनेत 2 गट असलेल्या राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांची नाराजी उघडपणे दिसली। युती झाली तरी कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। सिंधुदुर्गापाठोपाठ आता रत्नागिरीत सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली आहे। युती असून देखील सेनेच्या उमेदवाराचं काम करणार नसल्याचे संकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत। त्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत मनधरणीचा प्रयत्न केला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षाची यादी जाहीर केली असून यात त्यांनी 41% महिला उमेदवारांना तिकीट दिलंय। आचारसंहिता लागू झाली असली तरी नाशकात मात्र सरकारी बसवरच आचारसंहितेचा भंग दिसला। भाजपनं केलेल्या विकास कामांचे फलक अद्याप बसवरती दिसत आहेत। अंबरनाथमध्ये रेल्वे हद्दीत सध्या अवैधरित्या बॅनरबाजीला ऊत आलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने बॅनर्स झळकतात, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते संजय येसादे यांनी जोपर्यंत शिवसेनेचा उमेदवार हा खासदार म्हणून निवडून येत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार केलाय। पक्षनिष्ठा असलेल्या येसादे यांच्या निर्णयाचं पक्षात कौतुक होत आहे।
आशिष देशमुखांच्या राजीनाम्यामुळे नागपूरच्या काटोलमध्ये पोटनिवडणूक होते, मात्र नवीन आमदाराचा कार्यकाळ 3 महिन्याचाच असल्यानं या आमदारकीसाठी नेते उत्सुक नसल्याचं कळतंय. नाना पटोले यांच्या उमेदवारीला नागपूरच्या दलित कार्यकर्ते संघटनांनी विरोध केलाय. खैरलांची हत्याकांडानंतर पटोले यांची भूमिका ही संशयास्पद राहिल्यानं त्यांनी हा विरोध केलाय. विश्वस्त बैठकीला सतत गैरहजर राहिल्यानं साई मंदिरातील शिवसेनेच्या 3 विश्वस्तांवर मंदिर प्रशासनानं कारवाई करत निलंबित केलंय. मनीषा कायंदे, रवींद्र मिर्लेकर आणि अमोल कीर्तीकर या 3 विश्वस्तांवरती आता पद गमावण्याची वेळ आली आहे. धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांनी चक्क खै के पान बनारसवाला गाण्यावर ठेका धरला, मात्र ही घटना नेमकी कुठच्या दिवशी घडलेली आहे हे अजूनही कळत नाहीये. धनगर आरक्षणावरची संकट संपत नाहीत. आता हायकोर्टातूनच आरक्षणाची कागदपत्र गहाळ झाल्याचा वकिलांचा दावा आहे. मुंबईतील जोगेश्वरीच्या पश्चिम बहराम बागेत पार्किंगमध्ये उभे असलेल्या रिक्षानं अचानक पेट घेतला. यात रिक्षा जळून खाक झाली असून आगीचं कारण अद्यापही समजू शकले नाहीये. धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांनी चक्क खै के पान बनारसवाला या गाण्यावरतीच ठेका धरला. मुंबईच्या माटुंगामधील देना बँकेत चोरी करून पैसे सापडले नाहीत म्हणून चिल्लर घेऊन पसार झालेल्या चोरांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी 16,000ची चिल्लर चोरली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एसटी बस चालकाच्या चुकीमुळे तिहेरी अपघाताची घटना घडली. चालकानं एसटी रस्त्यावरच थांबवल्यानं ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात या पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला.